गुड आफ्टरनून. एज्युकेटरी मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपला आज महाराष्ट्राचा जो काय भूगोल आहे त्यातला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा पार्ट बघायचा आहे. आपण आधीच्या लेक्चरमध्ये प्राकृतिक भूगोलच बघायला चालू केला आहे, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. तर बघा, आपले लेक्चर नंबर 18 हे आज बघणार होते. आणि आपण आपलं एज्युकेटरी मीडिया आपला चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. मी शैलेंद्र लेक्चर घेत आहे आणि लेक्चर नंबर 18 जे आहे आपला बघायचं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये जो काय पार्ट बघितला कोकण किनारपट्टी बघत होतो, तर त्या कोकण किनारपट्टीचा पार्ट बघितला त्यातला जो काय आता खड्याचा भाग आहे, बेटे आणि खड्या, तो भाग जो आहे तो आपण तेवढा जो पार्ट आहे तो आपण एक दोन लेक्चर नंतर त्या लेक्चर नंतर तो पार्ट कव्हर करणार आहोत, का जेणेकरून की ते थोडं आपल्याला पीपीटी वर्क करायचे, त्याच्यामुळे तेवढा पार्ट आपण ठेवलेला आहे. मग तो पार्ट आपण जो आहे तो लेक्चर एक दोन लेक्चर पश्चिम घाट किंवा पठार झालं, महाराष्ट्र पठार कंप्लीट झाले की तो भाग आपण घेऊ. म्हणजे आपला महाराष्ट्राचे जे काही प्राकृतिकदृष्ट्या 3 भाग पडतील ते क्लिअर होऊन जातील. मग फक्त आपला तेवढाच पार्ट राहतोय खड्या आणि त्यावरची कोणत्या नदीवर कोणती खड्या, कोणत्या जिल्ह्यात किती खड्याच्या, तो लेक्चर 1 ते 2 लेक्चरमध्ये तो भाग आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तो आपण मिस करणार नाही, पण आपण 2-3 लेक्चर झाले की तो पार्ट आपण घेणार आहोत. तर आपण आता सुरुवात करू लेक्चरला. लेक्चर नंबर आपला 18. आज आपल्याला बघायचं काय, आपला आज बघायचे तर ते पश्चिम घाट. तर आपण कोकण पर्यंतचा पार्ट बघितला होता, कोकणचा सर्व माहिती आपण लेक्चरमध्ये बघितली. आता आपल्याला पश्चिम घाटाची माहिती बघायची आणि पश्चिम घाटाची माहिती बघितल्यानंतर आपण मग पश्चिम घाट बघितल्यानंतर राहिलेला पार्ट जो आहे तो आपण महाराष्ट्र पठार बघणार. महाराष्ट्र पठार बघितल्यानंतर मग परत आपण काय करणार, तर आपण त्याच्यानंतर जो काय कोकण किनारपट्टीचा भाग राहिला तो आपण कव्हर करून घेऊ. तर बघा, मग आता पश्चिम घाट ची माहिती आपल्याला बघायची आहे. पश्चिम घाट आपण बघत तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट बघितलेला होता, बरोबर. ह्या सर्व गोष्टी आपण आधी लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या होत्या. मग जो काय बेटे, खड्या वगैरे जो पार्ट राहिलेला आहे किंवा कोणत्या नदीवर कोणत्या खड्यात कोणत्या जिल्ह्यात, त्याचा एकदम 1 ते 2 लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित विश्लेषण घेणार आहोत. त्यामुळे तो पार्ट आपण मिस करणार नाही. फक्त त्याला आपल्याला पीपीटी वर्क राहिल्यामुळे तो पार्ट राहिला आहे, तोही आपण कव्हर करणार आहोत. मग आता पश्चिम घाट बघायचा आपला. बघा, पश्चिम घाटचा अभ्यास करताना आता आपल्याला पश्चिम घाटाची माहिती, पश्चिम घाटाचा प्रश्न दरवर्षी 100% येतो. कारण की पश्चिम घाटचा अभ्यास करताना आपल्याला त्याची रचना, घाट वगैरे त्याचे शिखर सर्वांचा अभ्यास पाहायचा आहे. तर बघा, पश्चिम घाट भारतात अस्तित्वात असणाऱ्या 7 पर्वत प्रणालीपैकी काय, भारतात अस्तित्वात असणाऱ्या, एक मिनिट, चला, भारतात अस्तित्वात असणाऱ्या 7 पर्वत प्रणालीपैकी एक असणारी पश्चिम घाटाची पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पश्चिमेला, आपले महाराष्ट्र जो आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण विस्तारलेली उंच सकल डोंगर रंग आहे, बरोबर. हे जे की महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला अशी उत्तर दक्षिण पसरलेली ही पर्वतरांग आहे. कोणती? पश्चिम घाट ही पर्वतरांग उत्तर आणि दक्षिण अशी पसरलेली ही पर्वतरांग आहे. भारतात अस्तित्वात असणाऱ्या 7 पर्वत प्रणालीपैकी, म्हणजे भारतात जे काय 7 पर्वत प्रणाली अस्तित्वात आहेत त्यांच्यापैकी ही एक महाराष्ट्रात असणारी पर्वतरांग आहे. सह्याद्री पर्वत हा ठोकळा गट प्रकारचा पर्वत आहे आणि हा सह्याद्री पर्वत जसा सातपुडा पर्वत ठोकळा गट प्रकारचा आहे, त्याच पद्धतीचं सातपुडा पर्वताप्रमाणे सह्याद्री पर्वत सुद्धा त्याच पद्धतीचा आहे, ठोकळा किंवा गट प्रकारचा. बघा, पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर भूपृष्ठावर निर्माण झालेल्या उंचवट्याचे पर्वत बनले, त्यावर विजेच्या क्रिया झाल्या, त्याचाच एक भाग म्हणून ठोकळा गट असं सह्याद्री पर्वत ओळखला जातो. हे प्राकृतिक मध्ये आपण काय गोष्टी ज्यांनी प्राकृतिक भूगोल अभ्यासले त्यांना ह्या गोष्टी ठोकळा किंवा गट पर्वत काय ते समजले असतील. आणि ज्यांना काय माहिती नाही त्यांनी आपण प्राकृतिक भूगोल ज्यावेळेस बघू त्यावेळेस ह्या गोष्टी क्लिअर केल्या. सध्या प्राकृतिक भूगोलचा आणि कंबाईनचा काही विषय येत नाही, त्यामुळे आपण प्राकृतिक भूगोल हा राज्यसेवेचा मध्ये पार्ट येतो, त्यामुळे आपण तो सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करू. मग सह्याद्री पर्वत हा
थोडक्यात ठोकळासारखा गटपर्वत आहे, बरोबर. एवढं फक्त लक्षात राहू द्या. आता त्याचा विस्तार बघायचा आपल्याला. कशाचा? पश्चिम घाटाचा विस्तार कसा आहे बघायचा. सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटाचा विस्तार बघणार आपण. पश्चिम घाटाचा विस्तार हा उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील तापी नदी खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत. म्हणजे भारताच्या बाबतीत जर त्याचा विस्तार बघायचा तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यापासून महाराष्ट्र भारताच्या बाबतीत कन्याकुमारीपर्यंत, दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत त्याचा विस्तार आहे. दक्षिणेला जो काही कन्याकुमारी टोक आहे तिथपर्यंत त्याचा विस्तार आहे. म्हणजे भारताच्या बाबतीत म्हणलं तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून ते दक्षिण कन्याकुमारीच्या दक्षिणेकडची कन्याकुमारी तिथपर्यंत त्याचा विस्तार आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे? नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून त्याचा विस्तार आहे तो कोल्हापूरमधील चंदगड पर्यंत त्याचा विस्तार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरमधील चंदगड पर्यंत त्याचा विस्तार आहे. पश्चिम दिशेने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पर्यंत. आणि पश्चिम दिशेने किनारपट्टी खचल्याने सह्याद्री पर्वत पश्चिमेत भिंतीसारखा सरळ किंवा अतितीव्र उताराचा दिसतो, तर पूर्वेस सह्याद्रीचा उतार मंद होत जातो. बघा, सह्याद्री पर्वताचं वैशिष्ट्य काय आहे तर सह्याद्री पर्वत हा पश्चिम साईडला जो आहे तो भिंतीसारखा असा खडा पर्वत आहे. म्हणजे का ते पश्चिमेकडील साईड आहे ती अशी प्लेन आहे, भिंतीसारखी असल्यासारखी, आणि पूर्वेकडल्या साईडला असा मंद उतार होत गेलाय. पूर्वेकडल्या साईडला असा उतार होत गेलाय आणि पश्चिमेकडल्या साईडला प्लेन, पश्चिमेकडल्या साईडला भिंतीसारखी बाजू आहे. सह्याद्री पर्वताचं वैशिष्ट्य आहे. आता लांबी आणि रुंदी. त्याचा विस्तार काळ आपला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून ते कोल्हापूरमधील चंदगडपर्यंत त्याचा विस्तार आहे. आता लांबी आणि रुंदी बघायची. एकूण लांबी 1600 किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी 650 किलोमीटर आहे. आता बघा, पश्चिम घाटची नवापूरपासून ते दक्षिणेस जी कन्याकुमारी तिथपर्यंतची लांबी 1600 किलोमीटर आहे. पश्चिम घाटाची लांबी 1600 किलोमीटर आहे, परंतु महाराष्ट्रात ही 650 किलोमीटर आहे. म्हणजे नवापूरपासून ते चंदगडपर्यंत, कोल्हापूरमधील चंदगडपर्यंत, कुठपासून? नंदुरबारमधील नवापूरपासून ते कोल्हापूरमधील चंदगडपर्यंत त्याची लांबी 650 किलोमीटर आहे पश्चिम घाटाची महाराष्ट्रामध्ये, बरोबर. इतके आहे. समुद्र सपाटीपासून पश्चिम घाटाची सरासरी उंची 915 ते 1220 मीटर एवढी सांगता येईल. समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्रीचे अंतर हे 30 ते 60 किलोमीटर एवढं आहे. सह्याद्री पर्वतांची रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस कमी दिसून येते. बघा, पश्चिम घाटाची सरासरी उंची 900 ते 1220 मीटर पर्यंत सांगितले. म्हणजे पश्चिम घाटाची उंची आहे ती 900 ते 1220 मीटर पर्यंत ही उंची आहे. आणि समुद्र सपाटीपासून, हे समुद्र भाग आहे, इथपासून ते सह्याद्री पर्वत इथपर्यंत आहे, तर त्यांची रुंदी जी आहे म्हणजे किती लांबीला आहे तो, तर 30 ते 60 किलोमीटर एवढा आहे. समुद्र सपाटीपासून ते सह्याद्री पर्वत हा 30 ते 60 किलोमीटर, सरासरी 30 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून ते बघा तुम्ही काय सांगितले, समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्रीचे अंतर आहे 30 ते 60 किलोमीटर एवढं आहे. म्हणजे इथपासून इथपर्यंत अंतर जे आहे ते सरासरी 30 ते 60 किलोमीटर एवढं आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्री 30 ते 60 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. दुसरी गोष्ट, सह्याद्री पर्वत हा उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याची रुंदी कमी होत जाते. म्हणजे उत्तरेकडे त्याची रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे जाईल तर त्याची रुंदी कमी होत जाते. म्हणजे पश्चिम घाटाची जी काही रुंदी आहे ती उत्तरेकडे जास्त आहे, दक्षिणेकडे कमी आहे. क्लिअर झालं? पण आता सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये बघायची आपल्याला. म्हणजे हा भाग, त्याचा विस्तार आणि लांबी रुंदी आपण बघितली. सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये. सह्याद्री पर्वताची बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे, त्यामुळे काही ठिकाणी उंची कमी झाली आहे, तर काही ठिकाणी बराच भाग उंच दिसून येतो. म्हणजे काही ठिकाणी झीज जायचं, काही ठिकाणी झीज झाल्यामुळे खाली भागायचं, काही ठिकाणी वर आहे.
या पर्वताची पश्चिम बाजू तीव्र उताराची असून पूर्व भागाचा उतार अगदी सौम्य प्रकारचा आहे. आधीच तुम्हाला सांगितलं की पश्चिम बाजू भिंतीसारखी आणि पूर्वेकडला उतार हा मंद होत गेला आहे, सौम्य. काही ठिकाणी डोंगर माथ्यावर सपाटीकरणाचा भाग तयार झालेला आहे, उदाहरणार्थ महाबळेश्वर, पाचगणी परिसर. अशा सपाट प्रतलात काय टेबल लँड म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय त्याच्या पश्चिम घाटावर काही ठिकाणी सपाट भागावर डोंगर माथ्यावर सपाट भाग तयार झालेला आहे, तर त्या सपाट भागाला आपण टेबल लँड म्हणून ओळखलं जातो. आणि ते ठिकाणं कोणते, तर महाबळेश्वर, पाचगणी ही अशा प्रकारची ठिकाणं आहेत. डोंगर माथ्यावर सपाटीकरण तयार होऊन त्या ठिकाणची जी ठिकाणं तयार झाली ती महाबळेश्वर आणि पाचगणी अशी ठिकाणं आहे ती, आणि त्यालाच आपण टेबल लँड म्हणून ओळखलं जातो. आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सह्याद्री पर्वतावरील कास पठार महत्वपूर्ण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार हे एकदम जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. कोणतं? कास पठार सातारा जिल्ह्यातलं. लक्षात आलं? महत्वाचं आहे. आता बघा, सातारा जिल्ह्यातलं कास पठार तर प्रमुख जलविभाजक, तर ह्याला पश्चिम घाटाला आपण जलविभाजक का म्हणतो किंवा तो प्रमुख जलविभाजक का आहे, तर तेच बघा काय सांगितले. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत सह्याद्रीचे स्थान खूप महत्त्वाचे असून त्यात महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेचा मापदंड म्हटलं जातो. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून उत्तर दक्षिण गेलेल्या या पर्वतरांगेवर महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रमुख नद्यांचे उगमस्थान आहे. भरपूर नद्या या ठिकाणी उगम पावतात. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील नद्यांची पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या अशा गटात विभागणी केली जाते. पश्चिम घाटामुळं, हा पश्चिम घाट आहे त्याच्यामुळं पश्चिमेकडे नद्या, काही नद्या इथून उगम पावणाऱ्या पश्चिमेकडे जातात, काही नद्या पूर्वेकडे जातात. त्यामुळे पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनीचं विभागणी करण्याचं मूळ कारण हे पश्चिम घाट आहे किंवा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावून पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या, तर सह्याद्रीत उगम पावून कोकण किनारपट्टीतून पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या अशा अर्थाने त्यात महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हटला जातो. त्याचबरोबर सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अशा रीतीने उभा आहे की नैऋत्येकडून येणारे मान्सून वारे त्याद्वारे अडवले जाऊन सह्याद्रीच्या पश्चिमेकडे अधिक पाऊस देतात, तर पश्चिम घाट सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर या मोसमी वाऱ्यापासून कमी पाऊस, आर्द्रता राहिल्यामुळे कमी पाऊस पडतो, म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेला पावसाचे प्रमाण कमी असते. अशा अर्थाने देखील त्यास प्रमुख जलविभाजक म्हणता येईल. आता ही गोष्ट बघा, क्लिअर सांगतो मला. हा सह्याद्री पर्वत आहे किंवा पश्चिम घाट आहे. तर ह्या पश्चिम घाटामध्ये जे काही नद्या उगम पावल्यात त्या काही नद्या ह्या साईडला पूर्वेकडे वाहतात, म्हणून त्यांना पूर्व वाहिनी नद्या असं म्हणतात. ते पठारावरून वाहणाऱ्या महाराष्ट्र पठारावरून नद्या इकडल्या साईडला वाहतात, त्या पूर्व वाहिनी नद्या. आणि काही नद्या ज्या आहेत त्या इकडल्या साईडला पश्चिमेकडे वाहतात, त्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. आपण त्यांना कोकण किनारपट्टीतल्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखलं जातं. दुसरी गोष्ट, अजून एक जलविभागाचं कारण आहे त्याला म्हणण्याचं, की जे काही नैऋत्य मान्सून वारे आता येणार नैऋत्य मान्सून वारे ते हे पश्चिम घाट डोंगरांग असल्यामुळे या ठिकाणी अडवलं जातं. या ठिकाणी वारा जे आहे ते नैऋत्य मान्सून वारा अडवलं जातो, आणि त्यामुळे काय होतं की जास्त बाष्प असणारं जे काय पाऊस आहे, ढग आहेत, ते इथं अडवल्यामुळे या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. आणि कमी आर्द्रता असणारे ढग जे आहेत ते, कमी आर्द्रता शिल्लक राहिलेले जे ढग आहेत ते इकडल्या साईडला जातात, त्यामुळे इकडल्या साईडला पाऊस कमी पडतो. म्हणजे ह्या पश्चिम घाटामुळे नैऋत्य मान्सून वारे अडवले जाऊन ह्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, इकडल्या साईडला पाऊस कमी पडतो, पूर्वेकडल्या साईडला पाऊस कमी पडतो, पश्चिमेकडल्या साईडला पाऊस जास्त पडतो. म्हणूनच हे जे पश्चिम घाट जो आहे तो जलविभाजक ह्या कारणासाठी त्याला आपण जलविभाजक असं म्हणतो. तर तुम्हाला पश्चिम घाटाची माहिती बऱ्यापैकी समजली. आता बघा, पश्चिम घाट मधले आपलं जे काय घाट बघायचे ते घाट आपण बघणार. पश्चिम घाटामध्ये किंवा सह्याद्री पर्वतरांगात जे काही घाट आहेत ते आपला घाटांचा अभ्यास बी परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्व आहे तो करायचा आहे. मग आता सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटाची एकदा आपण रिव्हिजन करू. बघा, सह्याद्री पर्वत हा किंवा पश्चिम घाट हा महाराष्ट्राच्या बाबतीत त्याची लांबी किती आहे, 650 किलोमीटर आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून ते कोल्हापूरमधील चंदगड पर्यंत त्याची लांबी आहे 650 किलोमीटर, बरोबर. दुसरी गोष्ट, पश्चिम घाट जो आहे तो उत्तर दक्षिण पसरला आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडल्या साईडला आणि उत्तर दक्षिण असं तो पसरलेला आहे. आणि पश्चिम घाट जो आहे तो उत्तरेकडे जास्त रुंद आहे, दक्षिणेकडे त्याची रुंदी कमी होत गेलेली आहे, बरोबर. पश्चिम घाटाची रुंदी इकडून इकडं कमी होत गेलेली आहे, क्लिअर. दुसरी गोष्ट,
समुद्रापासून पश्चिम घाट जो आहे 30 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्री पर्वत आहे समुद्र किनाऱ्यापासून, त्याची जवळजवळ लांबी किती अंतरावर लांब आहे तो, तर समुद्र किनाऱ्यापासून तो 30 ते 60 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे सह्याद्री पर्वत. आणि सह्याद्री पर्वताची उंची जी आहे ती सरासरी 900 ते 1220 मीटर पर्यंतची उंची आहे. आणि ह्या सह्याद्री पर्वतावरच काही टेबल लँड तयार झालेत. डोंगर माथ्यावर जो काही सपाट भाग झाला त्याला आपण टेबल लँड म्हणतो. मग ते ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी अशा प्रकारचे त्यावर ठिकाण आहेत. आणि सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे, कारण की ह्याच्यामुळं एक पूर्ववाहिनी नद्या, महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या आणि कोकण किनारपट्टीत वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या अशा 2 प्रकार नद्यांची विभागणी झाली. आणि दुसरी गोष्ट, ह्या पश्चिम घाटामुळे जी काही नैऋत्य मान्सून वारे आहेत ते अडवले जाते, त्यामुळे पश्चिमेकडे जास्त पाऊस पडतो, पूर्वेकडे पाऊस कमी पडतो. एवढी माहिती आपण बघितली. आता जे काही पश्चिम घाट आहेत, घाट बघायचे ते आपल्याला काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर घाट व्यवस्थित बघणार आहोत. तर बघा, लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलला त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.